तुम्हाला एक सांगतो की लगीन लोकाचं आणि नसतं येड्या भोकाचं असं काम झालं हे हरामखोरांचं. यांची लायकी नाही आम्ही सुद्धा नाव घेण्याची. त्याची लायकी नसल्यामुळे त्याला एकच इशारा देतो, तुझी लायकी नाही, तू पश्चिम महाराष्ट्रात येऊन फिरून दाखव. मराठी आता काय गणेमेका वाचतो ना ते तुला दाखवून देतो. कारण की या ठिकाणी कोट्टीनी समाज येतो, परंतु कोट्टीनी समाज असतो. अहो तुम्हाला एक सांगू, आम्ही साध्या भाषेत सांगतो. आता बोलण्याची आपल्या ह्याच्यातून मान्य हे नाही आहे, परंतु बोलतो तरीही बोलतो लाज बाजूला करून. आम्ही मुतलो ना तरी शिजवा वाहून जाईल हा आदर्श आणि जो असल्या धमक्यांना भीक घालणारा. त्याच्यामुळे मी ठरवलं काही जरी झालं तरी ह्या नीच अवलादीची सनद रद्द करणे हाच माझ्यासाठी एकमेव उद्देश होता. आणि त्याची सनद गेले अनेक वर्ष झालं म्हणून जरांगे पाटील आणि आम्ही मिळून काम करत आहोत. जरांगे पाटील हे अतिशय प्रामाणिक व्यक्ती. मित्र हो, नमस्कार. ज्ञानदेव काशीद ऑफिशियलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण स्क्रीनवर ज्यांना पाहतो आहेत पश्चिम महाराष्ट्रातले मराठा सेवक आहेत. मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचे विश्वासू सहकारी आणि मराठा आरक्षण चळवळीत सातत्याने आपलं योगदान देणारे सोलापूर जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि पश्चिम महाराष्ट्रातले मनोजदादा जरांगे पाटील यांचे एक विश्वासू सहकारी धनाजी साखळकर आपल्यासोबत आहेत. आंतरवली सराटीत मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू आहे. त्या आमरण उपोषणाला साथ देण्यासाठी ते कालपासून आंतरवली सराटीत आहेत. आज त्यांची छोटीशी मुलाखत आपण घेणार आहोत. त्यांची आणखी एक ओळख सांगायची म्हणजे जे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आहेत, या वकिलाची वकिली सनद 2 वर्षासाठी त्यांनी रद्द केली होती. त्याच्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. अशी एक त्यांची आणखी एक वेगळी ओळख आहे. आणि आपण आज त्यांच्याकडून मनोजदादा जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाच्या संदर्भात आणि एकूणच सदावर्ते यांची जी वकिली सनद त्यांनी रद्द केली होती त्याच्याबद्दल सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. आणि म्हणूनच त्यांना पहिला प्रश्न आहे, सदावर्तेंची सनद रद्द करण्याची कल्पना कशी सुचली? सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय. सर्वप्रथम मी आपल्या चॅनलचे या ठिकाणी अभिनंदन करतो. कारण की आज आपण माझ्यासारख्या एक सामाजिक चळवळीतील छोट्या कार्यकर्त्याला का होणार, परंतु या ठिकाणी आपल्या चॅनलवरती बोलून जे मनोगत व्यक्त करण्यासाठी सांगितलं त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो. गेले अनेक वर्ष झालं मराठा समाजावरती बेताल वक्तव्य करण्याचे काम चालू होते. तसेच दोन्ही ज्या छत्रपतींच्या गाद्या आहेत, वारस आहेत, त्यांच्यावरतीही बेताल वक्तव्य करण्याचं काम ज्या नीच वृत्तीच्या सदावर्तेसारख्या हरामखोरांनी केलं त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये अनेक वर्ष या व्यक्तीने मराठा समाजाबद्दल इतका द्वेष असणारा व्यक्ती आणि त्याच्या पाठीमागता कोण करत आहे तेही मला माहिती आहे आणि समाजालाही माहिती आहे. परंतु त्याचं जो हत्यार आहे ते म्हणजे वकील आणि वकिलीचा कोट. मग त्या वकिली कोटवरती तो ज्या कायद्याच्या कचाट्यावरती डंके की चोट पे बोलत होता की मराठा समाजाला वेळोवेळी टार्गेट करून बदनाम करण्याचा जो कटकारस्थान करत होता, त्याची कुठं तर मुसक्या आवळणं हे माझ्यासाठी व समाजासाठी अतिशय महत्त्वाचं होतं. त्याच्यामुळे मी अनेक वर्ष अभ्यास करत असताना, मराठा चळवळीमध्ये काम करत असताना आणि माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यामुळे आणि 1 वर्ष मी लॉ केल्यामुळे मला कल्पना सुचली की याला जर आवळायचं असेल तर आपल्याला ह्याच्यावरती कायदेशीर कारवाई करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे हा ज्या कलमावरती व ज्या कोटावरती जो उड्या मारतो ते कुठं तर थांबवणं गरजेचं होतं. म्हणून मी एक दिवशी असं विचार करत असताना, कायद्याचा अभ्यास करत असताना माझ्या निदर्शनाचं असं आलं की कायद्याच्या कसोटीमध्ये ज्यावेळेस एखादा वकील एखाद्या सार्वजनिक ठिकाणी जातो कोर्टाच्या बाहेर गेल्यानंतर, तर त्याच्या जी बँड असते घालायची ती बँड सार्वजनिक ठिकाणी घालून जाण्याची त्याला गेल्यानंतरनं त्याची सनद रद्द होऊ शकते. सनद म्हणजे काय तर 2 वर्ष पहिल्यांदा सनद 2 वर्षासाठी रद्द होते, नंतर 5 वर्षासाठी होते व नंतर कायमची रद्द होते. जसं जसं त्याच्या चुका होत जातील त्या पद्धतीने ती सनद रद्द होते. परंतु बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा या ठिकाणीही मी सनद रद्द केली. ही सनद रद्द करण्यासाठी मी बार काउन्सिलचे चेअरमन त्यावेळेस जे आपल्या सोलापूरचे मिलिंद थोबडे साहेब होते, मी त्यांच्याकडे याचिका दाखल केली बार काउन्सिलला आणि माझ्या याचिकेवरती सुनावणी घेण्यासाठी मी त्यांना
2-3 वेळा भेटलोही, कारण मी कायदेशीर पद्धतीनं मी त्यांच्याशी मांडत होतो. कारण की त्याचं आपल्याला सनद रद्द करणं हा माझ्यासाठी महत्त्वाचा अजेंडा होता आणि त्याची सनद रद्द करणं हा मी त्या दिवशी करण्यासाठी साखळकरजी, ही जी वकिलीची सनद होती ती कशाच्या आधारे तुम्ही रद्द केली होती? कसं आहे, कायद्याच्या ह्याच्यामध्ये 25 कलम एक आहे. त्या कलमाच्या अंतर्गत ज्यावेळेस वकील एखाद्या कोर्टामध्ये असेल किंवा कोर्टाच्या बाहेर असेल, त्यावेळेस चुकीच्या पद्धतीनं एखाद्या आपल्या क्लायंटशी वर्तन करतो किंवा वकिली पेशाचा दुरुपयोग करतो, त्यावेळेस त्याची सनद ही रद्द करण्याचा अधिकार सर्वसामान्य व्यक्तीला आहे. आणि ही सनद बार काउन्सिल ऑफ गोवा अँड महाराष्ट्र या ठिकाणी आपण दाखल करू शकतो. तुम्ही ही वकिली सनद रद्द केली होती, हा सगळा संघर्ष तुम्हाला करावा लागला असेल. त्यावेळी तुम्हाला हे सगळं करताना त्रास झाला का? आणि कुठल्या कुठल्या या सगळ्या पायऱ्या टप्पे पार करत तुम्हाला जावं लागलं होतं? या प्रक्रियेमध्ये मी गेले 4 ते 5-6 महिने त्याचा फॉलोअप घेत होतो. मला अनेक जणांचे फोन आले, अनेक जणांच्या धमक्या आल्या, परंतु हा मराठा कसला जो असल्या धमक्यांना भीक घालणारा. त्याच्यामुळे मी ठरवलं, काही जरी झालं तरी ह्या नीच अवलादीची सनद रद्द करणे हाच माझ्यासाठी एकमेव उद्देश होता. आणि त्याची सनद मी रद्द करण्यासाठी मी स्वतः स्वखर्चानं त्याची सनद रद्द केली. मी आज आपल्या याच्यासाठी किती खर्च आला आणि तुम्हाला त्यावेळी कोणी मदत केली का तुम्ही स्वतः सगळा खर्च केला? या ठिकाणी मी स्वखर्चातून स्वखर्च केलेला आहे. आणि स्वतः मी माझे ॲडव्होकेट रणजित जगताप म्हणून माझे मित्र आहेत, त्यांचा सल्ला घेतला आणि त्यांच्यामार्फत ही सनद रद्द करण्याची मी याचिका दाखल केली. परंतु मी महाराष्ट्रामधून आजपर्यंत काम करत असताना कधीही कोणत्याही अधिकाऱ्याकडून किंवा कोणत्याही नेत्यांकडून 1 रुपयाची अपेक्षा कधीही केलेली नाही. मी चळवळीतील कार्यकर्ता आहे. आणि मी आपल्या प्रेसच्या माध्यमातून एवढंच सांगतो की महाराष्ट्रातून एक जरी व्यक्ती बोलला की धनाजी साखळकरने माझ्याकडून 10 रुपये नेले चळवळीसाठी, तर उद्याचा सूर्य बघणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो. साखळकरजी, तुम्ही समाजासाठी हे सगळं स्वखर्चातून करताय. आम्ही तुम्हाला कालपासून आंतरवली सराटीमध्ये पाहतोय आणि खास करून त्याच्यासाठीच मी तुमची आवर्जून ही मुलाखत यासाठीच घेतोय की कालपासून तुम्ही आंतरवली सराटीमध्ये आहात. मराठा चळवळीत तुम्ही काम केलेलं आहे. मनोजदादा जरांगे पाटील यांच्या संपर्कात कधी आलात आणि दादांना कशा पद्धतीने तुम्ही ही सगळी साथ देत आहात? गेले अनेक वर्ष झालं मनोज जरांगे पाटील आणि आम्ही मिळून काम करत आहोत. जरांगे पाटील हे अतिशय प्रामाणिक व्यक्ती. ह्यांची प्रचिती मला कधी आली, ज्या वेळेस आम्ही मंत्रालयामध्ये सह्याद्रीवरती ज्या वेळेस मराठा समाजाच्या बैठका असायच्या, त्यावेळेस हा सरकारी खर्च जो असतो, आपल्याला चहा असेल, नाश्ता असेल, पाणी असेल, परंतु आमचे काही समन्वयक असतील किंवा आम्ही पण असेल, त्यामध्ये सरकारचा चहा पिणारा आम्ही. परंतु एकमेव अशी व्यक्ती आहे की जी व्यक्ती सरकारी बैठकीला आली परंतु यांचा चहाही पिणार नाही. कारण की मी जोपर्यंत माझ्या समाजाला न्याय देऊ शकत नाही तोपर्यंत मी ह्यांचं पाणीही पिणार नाही, ही म्हणणारी पहिली व्यक्ती होती. आणि त्याच वेळेस ही माझ्या नजरेत व्यक्ती बसली. गेले 8 ते 10 वर्षापासून मी यांच्याबरोबर काम करतोय. प्रत्येक वेळेस आम्ही दोघं एकमेकाच्या संपर्कात होतो. आणि ज्या पण वेळेस त्यांचं आंदोलन असेल, साष्ट पिंपळगावला असेल, अंबलला असेल, कुठेही असेल, वडीगोद्रीला झाले असेल, प्रत्येक आंदोलनामध्ये प्रत्येक ठिकाणी येऊन मी त्यांना पाठिंबा पश्चिम महाराष्ट्राच्या वतीने दर्शवला आहे. आणि या पुढेही राहील. आणि मरेपर्यंत संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याशी एकनिष्ठ असा पश्चिम महाराष्ट्रातील कट्टर कर्जवंत जातीवंत मराठा राहील. त्यांचं जे आंदोलन आहे ते वडीकाळीचं असेल, साष्ट पिंपळगावचं असेल, अंबडचं असेल, भांबेरीचं असेल, त्यांनी ज्या वेळेस आम्हाला हाक मारलेले आहे त्या वेळेस आम्ही प्रामुख्यानं पश्चिम महाराष्ट्रातील गरजवंत गरीब मराठा या ठिकाणी हजर राहिलेलो आहे. साखळकरजी, आता मनोजदादा जरांगे पाटील यांचं आंतरवली सराटीमध्ये हे आमरण उपोषण आहे. आंतरवली सराटीत गेल्या 13 महिन्यात 6व्यांदा मनोजदादा जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसलेले आहेत. तुम्ही कालपासून आंतरवली सराटीत आहेत. सरकारच्या पातळीवरून काही हालचाली होत आहेत का? सरकारचा दादांना प्रतिसाद मिळतोय का? आणि आत्ता मनोजदादा जरांगे पाटील यांची प्रकृती कशी आहे? सर्वात प्रथम संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची प्रकृती अतिशय नाजूक आहे. आणि त्यांच्या प्रकृतीविषयी आम्हाला अतिशय चिंता आहे. आमची विनंती आहे दादांना की दादा, तुम्ही मराठा समाजासाठी लाभलेले एक रत्न आहे आणि हे रत्न आम्ही कधीही गमवू शकत नाही. आणि तुमच्यासाठी आमच्यासारखे मावळे जीव द्यायला तयार आहेत. आपण आमरण उपोषण करून
स्वतःला त्रास करून घेऊन समाजाला खऱ्या अर्थाने तुमची गरज आहे, परंतु आपण आमरण उपोषण करून घेऊन आपल्या जीविताला धोका निर्माण करून घेऊ नका. आणि हे सरकार आपल्याला असंच 13 महिने खेळत आहे. या सरकारचा सर्वप्रथम मी जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी सर्वपक्षीय नेत्यांचा जाहीर निषेध करतो. कारण या ठिकाणी मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका कुठल्याही सरकारनं, मग त्यावेळेस महाविकास आघाडी सरकार असो किंवा महायुती सरकार असो, या दोघांनी घेतलेलं नाही. कारण हे दोघांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. ज्यावेळेस शासकीय एखादी योजना राबवायची असती त्यावेळेस हे एकामेकाला विचारतात का? मग आजच काय यांना विचारावं वाटतंय की त्यांची परवानगी घ्या, त्यांना विचारा मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यायचं का? अरे तुमच्या हातात सत्ता आहे, तुम्ही सर्वपक्षीय एका ठिकाणी बसा आणि जाहीर करा किंवा विशेष अधिवेशन बोलवा आणि त्या विशेष अधिवेशनामध्ये एकच प्रश्न निर्माण करा की कोणाकोणाला मान्य आहे मराठा आरक्षण ओबीसीमधून देण्याचा, त्यांनी हात वर करा आणि ज्याला मान्य नाही त्यांनी हात खाली करा. त्या ठिकाणी प्रत्येकाचा चेहरा समाजासमोर येईल आणि समाज त्याला या निवडणुकीमध्ये सुपडा साफ करेल. त्याच्यामुळे मग कोणत्याही पक्षाचा असू द्या, सर्व पक्षीय नेत्यांना, आणि त्याच्यामुळे माझी सरकारला विनंती आहे विशेष अधिवेशन बोलवावं आणि दूध का दूध पाणी आणि पाणी का पाणी करावं. आता राज्यभरातील मराठ्यांची, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांची साथ दादांना कशा पद्धतीने लाभते? हे बघा, पश्चिम महाराष्ट्रातला मराठा कधीही एकत्र येत नव्हता. या ठिकाणी आम्हाला हिनवलं जायचं की ही खेकड्याची जात आहे, परंतु या ठिकाणी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाने आणि यांच्या रूपाने हा मराठा समाज एकत्र झालेला आहे. आणि हा मराठा समाज एकत्र झाला आहे. आमची बांधाबांधावची भांडणं, आज आमच्या गावामध्ये सुद्धा बांधाबांधावची भांडणं होती, परंतु आम्ही एकत्र आमच्या घरामध्ये गेल्यानंतरनं आज मतभेद काही जरी असतील, परंतु आम्ही समाज म्हणून मनोज दादा जरांगे पाटलाबरोबर आज माझे विरोधक जरी असले माझ्या गावातील, कारण की माझे गाव 2 पार्टी असले तरी आम्ही मनोज दादाच्या शब्दावरती एकत्र आलेलो आहे आणि मरेपर्यंत त्यांच्याबरोबर राहणार एकत्र. साखळकरजी, मनोज दादा जरांगे पाटील मराठा आरक्षणाचा लढा लढत आहेत, पण दादांनी कुठल्याही समाजाचा द्वेष केलेला नाही. मात्र वडीगोद्रीमध्ये जी 2 आंदोलनं त्या ठिकाणी बसलेले आहेत ते खरंच ओबीसींच्या उद्धारासाठी आहेत की मनोज दादा जरांगे पाटील यांना विरोधाला विरोध म्हणून ही आंदोलन आहेत? काय वाटतं आपल्याला? तुम्हाला एक सांगतो की लगीन लोकाचं आणि नसतं येड्या भोकाचं असं काम झालं हे हरामखोरांचं. यांची लायकी नाही आम्ही सुद्धा नाव घेण्याची. त्याची लायकी नसल्यामुळे त्याला एकच इशारा देतो, तुझी लायकी नाही, तू पश्चिम महाराष्ट्रात येऊन फिरून दाखव. मराठ्याचा काय गणेमेका वाचतो ना ते तुला दाखवून देतो. कारण की या ठिकाणी कोट्टीने समाज येतो, परंतु कोट्टीने समाज असतो. अहो तुम्हाला एक सांगू, आम्ही साध्या भाषेत सांगतो. आता बोलण्याची आपल्या ह्याच्यातून मान्य हे नाही आहे, परंतु बोलतो तरीही बोलतो लाज बाजूला करून. आम्ही मुतलो ना तरी शिजवा वाहून जाईल हा दर्शो. आणि ह्याच्याबरोबर किती लोक आहेत मला सांगा तुम्ही, ह्याच्या समाजाची ह्याच्यावर किती लोक आहेत मला दाखवून द्या. हे जे वडीगोद्रीला बसलेले जे आंदोलक आहेत आपले, काय त्यांचं नाव, लक्ष्मण हाके, ते तुमच्या सोलापूर जिल्ह्याचे रहिवासी आहेत. काय त्यांचं तिथे कसं प्रस्त आहे? काय त्यांचं राजकारणात, समाजकारणात काय योगदान आहे का? अहो तुम्हाला सांगतो त्याची लायकी पण नाही आम्ही नाव घेण्याची. हा टग्या, आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, हा टग्या ह्याला कुणी ओळखत नाही. आता कोणाच्या तर सुपाऱ्या घेतोय आणि हा सुपारी वाहत जर मराठ्याला चॅलेंज करत असेल तर तुला उघड चॅलेंज देतो मराठ्यांच्या वतीनं. तू फक्त पश्चिम महाराष्ट्रात येऊन दाखव, ह्या मराठ्याच्या अवलाद काय दाखवतो. फक्त मनोज दादांनी सांगितलं शांत राहावं म्हणून तू आज शांत आहे. नाहीतर तुला एका रात्रीत या मराठ्यांनी दाखवलं असतं की मराठे काय आहेत ती. तुला पळता भोई थोडीशी राहिलं नसतो आम्ही. साखळकरजी, तुम्ही आंतरवली सराटीत आहात कालपासून. आंतरवली सराटीत मराठ्यांना त्या ठिकाणी मुख्य रस्ता बंद केलेला आहे, पर्यायी मार्ग त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे. जर बारकाईने बघितलं तर जे हाके आहेत त्यांच्या तिथे फारशी गर्दी दिसत नाही. खरं म्हणजे रस्ता मराठ्यांना जायला द्यायला हवा होता अशी सगळ्या मराठ्यांची भावना आहे, पण तरी देखील रस्ता त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने बंद केला आहे. पोलीस प्रशासन मराठ्यांसोबत दुजाभाव करतंय का? सरकार मराठ्यांविषयी भेदभाव करतंय का? 100% भेदभाव करतंय. तुम्हाला एक सांगतो, मराठा समाजाची आज लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये 6 कोटी आहे आणि ज्या माणसाला त्याचा समाज त्याच्याबरोबर नाही, त्याची लायकी नाही, तो या ठिकाणी येऊन बसतो आणि रस्ता त्या मराठा समाजाला जाण्यासाठी बंद केला जातो. त्याच्या सांगण्यावरून त्याच्या पाठीमागचा बोलवता धनी कोण आहे हा मराठ्यांना 100% माहिती आहे. आणि हे मराठे एवढे येडे नाहीत की ज्यांना माहिती नाही. ह्या तिघांना बी ज्यांनी बसवलं आहे
ते सगळ्यांना माहिती आहे त्यांना कुणी बसवलंय. पण आमची त्यांनाही सांगणं आहे की तुम्ही हे मराठा संगत राजकारण करू नका. जर मराठ्याशी राजकारण कराल तर राजकारण विसरून जाल, एवढंच या ठिकाणी सांगतो. परंतु मराठ्याला डवचण्याचा प्रयत्न करू नका आणि अशा पद्धतीनं मराठ्यावरती अन्याय करू नका. मराठ्यांना डिवचण्याचा प्रयत्न होतोय. 100% मराठ्यांना डवचण्याचा प्रयत्न केला जातोय. कारण मराठा समाज हा इतका शांततेत आहे की ह्या समाजानं आजपर्यंत 12 बरोददार असतील, 18 पगड जाती असतील, या सर्वांना घेऊन राज्य केलेलं आहे. परंतु मराठा समाजाबद्दल ज्या ज्या वेळेस आरक्षणाचा प्रश्न असेल त्यावेळेस मराठा समाजाची बदनामी केली जाते. परंतु मराठा समाजाने आजपर्यंत जर आमच्या कसे एक भाकरी जरी असली तर त्यातली अर्धी भाकरी आम्ही हे आमच्या दारात येणाऱ्या माणसाला देतो आणि आम्ही अर्धी भाकरी ठेवतो. साखळकर जे आपला महाराष्ट्र हा सगळ्या जाती धर्मांना सोबत घेऊन जाणारा राज्य आहे. इथे लोक गुण्या गोविंदाने नांदतात. त्याच्यासाठी आपण काय पुढाकार घेणार आहात? आम्ही कुठल्या समाजाच्या विरोधामध्ये नाही. आमचा लढा हा 41 वर्ष झाला आहे. आमच्या लढ्याला कमीत कमी 500 ते 400 बांधवांनी आज बलिदान दिलेलं आहे. मला सांगा, हा इतिहासातील पहिला लढा असेल की ज्या समाजाच्या लोकांनी 300-400 लोकांनी जर बलिदान दिलं असेल आणि हे राजकीय गेंड्याच्या कातडे लोक जर त्याचा थोडाही विचार करत नसतील तर आम्ही काय करायला पाहिजेत. आणि आम्हाला वरून जातीवाद ठरवलं जातं. अरे जातीवाद कुठला? आम्ही आमच्या समाजाच्या लेकरांसाठी न्याय मागतोय आणि आम्ही आमच्या समाजाचा अभिमान ठेवू नये का? आम्ही कुणाच्या जातीच्या विरोधात बोललेलो आहे का? जर आमचा वाटा जर आम्हाला मिळत नसेल, आज आमच्या लोकांना आज वेळ अशी आलेली आहे की आज आमच्या लोकांना अशी परिस्थिती आहे की त्यांना स्वतःच्या घरामध्ये दोन वेळेचं अन्नसुद्धा नाही आहे. मग मला सांगा तुम्ही, जो मराठा समाज हा 18 पगड जातींवरला सोबत घेऊन त्यांना ज्यावेळेस आपल्या घरामध्ये जुनं मन होतं, ज्यावेळेस आपल्या घरामध्ये काही झालं, शेती करत असताना ज्वारी झाली, बाजरीची झालं, तरी आपण त्यावेळेस काही का होणार 2 पावलं 4 पावलं आपण वाटत होतो. पण आज ती वेळ राहिलेली नाही आहे. मराठा समाज आज एवढ्या ह्याच्यामध्ये गेलेला आहे की त्याला आज स्वतंत्र असताना सुद्धा स्वतंत्र नसल्यासारखं झालेलं आहे. त्याच्यामुळे मराठा समाजाला न्याय मिळावा आणि मराठा समाजाची जी मागणी आहे ती मागणी योग्य आहे, हीच माझी या ठिकाणी भूमिका. आणि लवकर नाही साखळकरजी, गावगाड्यातला समाज हा एकत्र राहतो. 18 बलुतेदार, 12 बलुतेदार, मराठा समाज, कुणबी समाज, सगळा समाज हा एकत्रित राहतो. तुमच्या जिल्ह्याचे रहिवाशी वडीगोद्रीमध्ये येऊन बसलेत. मग यांचा हेतू नेमका काय आहे? ह्यांचा हेतू एकच आहे, सुपाऱ्या भात धरायचं, सुपाऱ्या घेणार, स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःची जात विकणार, म्हणजे जात विकणारमध्ये स्वतःच्या आईला विकणार. ही अवलादी त्या अवलादीतली आहेत. माझी एवढीच विनंती आहे की अशा पद्धतीनं समाजाशी तुम्ही गद्दारी करू नका, समाजाला विकू नका. धनगर आरक्षणाला ST मधून आमचा जाहीर पाठिंबा आहे आणि आम्ही समाज म्हणून एवढं सांगतो की OBC समाज असेल, आज मीच माझं उदाहरण सांगतो, माझ्या गावामध्ये OBC समाज असेल, मुस्लिम समाज असेल, परंतु मी जरी माझ्या समाजाचं काम करत असलो तरीसुद्धा मला 596 मतांनी माझ्या गावातील लोकांनी ग्रामपंचायत ताब्यात दिलेले आहे. म्हणजे ह्याचा अर्थ की आम्ही एकत्रच आहे गावगाड्यात. आजही आम्ही एकामेकाच्या सुखदुःखात आहे. परंतु काही स्वतःच्या स्वार्थापोटी हे राजकीय दलाल छगनसारखे जर अशा पद्धतीने जातीमध्ये ते निर्माण करत असतील तर ह्या अण्णाजीला आणि छगन भुजबळला एवढंच सांगतो की तुमचा राजकारण विसरण्याचा वेळ आलेली आहे. तुम्ही लवकरच निर्णय घ्या. तुम्हाला मनोज जरंगे पाटील यांनी संधी दिलेली आहे आणि मराठा आरक्षणाच्या बाजू घ्या, नसेल तर तुमचा सुपडा साफ होणार आहे. साखळकरजी, आपण बघतोय तुम्ही म्हणालात की गुण्यागोविंदाने लोकांनी राहिलं पाहिजे. प्रत्येकाला संविधानिक मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार आहे, अगदी सगळ्यांनाच आहे. परंतु अशा पद्धतीने छत्रपती शिवरायांचा फोटो असलेला झेंडा फाडणं किंवा मराठा समाज बांधवांना मारहाण करण्याच्या सुद्धा व्हिडिओ समोर आलेले आहेत. तर एकूणच ह्या मंडळींचा उद्देश आपल्याला काय वाटतो? हे देशातील पहिलं आंदोलन असेल की कुणाला काय मिळू नये म्हणून बसलेले लोक आहेत. मला एवढं सांगायचं, कुणाला काय म्हणून बसणारे हे लोक छत्रपती शिवरायांचा पुतळा, छत्रपती शिवरायांचा जो तुम्ही झेंडा फाडलेला आहे, हा झेंडा एक मला सांगा, तुम्ही जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आम्ही हिरवे कपडे घेऊन हंडावं लागलं असतं, हे लक्षात ठेवा. आणि तुम्ही त्याच महापुरुषाचे झेंडे फाडण्यापर्यंत मजल तुमची जाती, एक लक्षात ठेवा. तोच झेंडा आणि तोच दांडा जर नाही घुसवला तर मराठी अवलादी नाही, लक्षात ठेवा. अपमान कधी सहन करणार नाही. साखळकरची, मराठा आरक्षण चळवळीमध्ये अनेक महनीय व्यक्तींनी आपलं योगदान दिलेलं आहे. मग त्याच्यामध्ये मराठ्यांचे क्रांतीसूर्य अण्णासाहेब पाटील यांच्यापासून ते अगदी काकासाहेब शिंदेपर्यंत अनेक बलिदानं सुद्धा गेलेली आहेत ह्याच्यामध्ये. आणि ही सगळी चळवळ
या सगळ्या पूर्ण चळवळीचा कळस काढण्याचं काम जरांगे पाटलांनी केलंय. आपल्याला असं स्पष्ट दिसतंय आज संपूर्ण समाज हा जरांगे पाटलांच्या सोबत आहे. कशी असेल पुढची सगळी मराठ्यांची रणनीती वाटचाल? तुम्हाला एक सांगतो, मराठा समाजाची रणनीती आम्ही मनोज दादा जरांगे पाटलांनी एवढंच सांगितलेलं आहे, तुम्ही जे बांधल तोरण तेच आमचं धोरण. फक्त एवढीच विनंती आहे मनोज दादांना की आज वेळ आलेली आहे गरिबांच्या पोरांना मोठं करण्याची. आणि या ठिकाणी जर हे राजकीय हरामखोर जर आपल्या मागण्या मान्य करत नसतील तर हे शासन आपल्या ताब्यात घेणं गरजेचं आहे. आणि हे शासन आपल्या ताब्यात घेऊन ह्यांना दाखवून देऊया आपण की ह्यांची लायकी ज्या मराठा समाजाच्या जीवावरती, ज्या अठरापगड जातीच्या जीवावरती आपण जे राज्य करत आहात ते राज्य करतात. थोडा फोडा ही कूटनीतीचा जो वापर केला जात आहे, जो इंग्रजाच्या काळापासून चालत आला आहे, तो कुठं जर आपल्याला थांबवायचा असेल तर कुठं तर आपल्याला राजकीय भूमिका घ्यावा लागणार. आणि जर आपण राजकीय भूमिका नाही घेतली तर आपल्या मराठा समाजातील गोरगरीब गरजवंत मराठ्यांना यापुढे आपल्याला याच राजकीय नेत्यांच्या फक्त चपल्या उचलावं लागतील. एवढी साखळकरजी, मूळ मुद्द्याकडे मी हात घालतो थोडासा, जिथून सुरुवात झाली आपल्या इंटरव्ह्यूची. जे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आहेत ते जरांगे पाटलांच्या आंदोलनावर वारंवार बोलतात, वारंवार जरांगे पाटलावर त्यांनी टीका केलेली आहे. परंतु वडीगोद्रीतल्या आंदोलनामध्ये मात्र ते काही बोलत नाही. त्यांना वडीगोद्रीचं आंदोलन मात्र लोकशाही वाटतं आणि जरांगे पाटलांचं आंदोलन त्यांना पटत नाही. ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता? हो, ज्या माणसाला काविळे झाल्यासारखं पिवळं जग दिसत असेल तर त्याला समजायचं काय? त्याला मराठा समाज हा काविळे झाल्यासारखं दिसत असेल. चष्मा घातला, किती चष्मे बदलले तर तो मराठ्यांना काविळे झाल्यासारखंच बघत असेल तर काय समजायचं त्याला? त्याच्यामुळं त्याच्या मनामध्ये एवढा दोष आहे मराठ्याबद्दल की तो द्वेष कधीही तो काढू शकत नाही. म्हणून तर संविधान पद्धतीनं डंके की चोट पे त्याची आम्ही 2 वर्षासाठी मारली आहे. आणि त्यांनी जर नाटक परत मराठ्यांच्या विरोधात केलं तर 5 वर्षासाठी मारणार आणि परत कायमची मारणार. त्याच्यामुळं त्याच्यासारख्या हरामखोरांनी हे लक्षात ठेवावं की मराठा समाजाच्या नादाला लागलं तर आपली कुठं ना कुठं मारणार आहे, आम्ही संविधान पद्धतीने मारणार आहे, हे पण ध्यानात ठेवावं. आमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही जी त्यांची वकिलीची सनद जी 2 वर्षासाठी रद्द करण्यासाठी प्रयत्न केले होते ते रद्द झाली होती, पण ती पुन्हा सुरू झाल्याचं ऐकण्यात आहे. ते कसं आहे तुम्हाला सांगतो, ज्या वेळेस बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा ज्यावेळेस जो निर्णय दिला की 2 वर्षाची सनद यांची रद्द करण्याची आहे, त्यावेळेस त्यांनी बार कौन्सिल ऑफ इंडिया याच्याकडे त्यांनी सनद परत मिळावी म्हणून फेर याचिका दाखल केली. परंतु त्यांचे आत्ता माझ्या म्हणण्यानुसार 2 वर्ष होऊन गेलेले आहेत. त्याच्यामुळं कमीत कमी 1.5 ते 2 वर्ष त्यांना या प्रक्रियेपासून बाजूला राहावं लागलं आणि संविधानिक कायदेशीर वकिली सनदीपासून बाजूला राहावं लागलं. 2 वर्षांना त्यांची सनद रद्द झालेली परत मिळते. आणि जर आता चूक केली तर परत 5 वर्षासाठी रद्द होते आणि परत चूक केली तर कायमची रद्द होते. हे आहे. आपण धनाजी साखळकर यांच्यासोबत चर्चा करत आहोत मित्रांनो. तर माझा शेवटचा प्रश्न आहे धनाजी दादा तुम्हाला, की आंतरवली सराटीमध्ये संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचं जे आमरण उपोषण सुरू आहे, शेवटी सरकारने कुठेतरी पुढाकार घेणं गरजेचं आहे. काय सरकारला काय विनंती कराल? सरकारला आपल्या माध्यमातून एवढीच विनंती आहे, सरकारनं मराठ्यांचा अंत पाहू नका. कारण मराठा समाज जेवढा संयमी आहे तेवढाच उद्रेक पण करू शकतो. आणि ज्यावेळेस मराठा समाजाचा उद्रेक होईल त्याचा उद्रेक मताच्या रूपात होईल आणि तुमची सत्तेची मस्ती आणि सत्तेची गुरुमी उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि प्रत्येक राजकीय पक्षाला याची किंमत मोजावी लागेल, सर्व राजकीय पक्षांना याची किंमत मोजावी लागेल. त्याच्यामुळं मराठासोबत राजकारण करू नका. राजकारण कराल तर राजकारण विसरून जा. तर मित्रो, आपण जे पश्चिम महाराष्ट्राचे मराठा सेवक आहेत आणि संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांना सातत्याने सहकार्य करण्याची भूमिका त्यांचे कालपासून ते आंतरवली सराटीत आहेत. आणखी पुढचे काही दिवस ते इथेच आहेत जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत. तर हे धनाजी साखळकर यांची मुलाखत होती. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली नक्की कॉमेंट्समध्ये लिहा. हा व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सर्व समाजामध्ये सौख्य नांदावं, समृद्धी नांदावी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शांतता नांदावी या भूमिकेचे आपण सगळेजण आहोत. आणि आम्ही सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व राज्यभरातील नागरिकांना आवाहन करत आहोत, लोकशाही मार्गाने प्रत्येकाला उपोषण करण्याचा, आंदोलन करण्याचा अधिकार आहे. तेव्हा आपण सगळे मिळून प्रत्येक स्वतःच्या समाजासाठी निश्चितपणे लढूया.
साखळकरांनी जी मतं व्यक्त केली ती त्यांची अगदी स्पष्ट परखड मतं आहेत आणि ही एक वादळी मुलाखत आपल्या चॅनलवर खऱ्या अर्थानं आज आपल्याला पाहायला मिळाली. आणि खास करून असे काही लोक आहेत समाजासाठी योगदान देतात पण पडद्यावरती फार कमी दिसतात आणि म्हणून जाणीवपूर्वक आपल्या ज्ञानदेव काशीद ऑफिशियलवर त्यांची मुलाखत आपण घेतली. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली? तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ते कॉमेंट्समध्ये लिहा. आपलं चॅनल पाहत राहा आणि प्रत्येक नवीन व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन मिळावं याच्यासाठी बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भारत, जय संविधान, जय भीम.